आपल्याला वाटतं की भिंती आपल्याला सुरक्षित ठेवतात. पण विचार करा, काय होईल जर याच भिंती आपल्यासाठी तुरुंग बनल्या तर? म्हणजे बघा, आपण स्वतःला बाहेरच्या जगापासून वाचवण्यासाठी एक तटबंदी उभारतो आणि तीच आपल्याला आतून पोखरून काढते. आज आपण याच धोकादायक भ्रमाबद्दल बोलणार आहोत. चला, एक प्रश्न स्वतःला विचारून पाहूया. जेव्हा एखादं संकट समोर येतं, तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते? बहुतेकांची असते स्वतःला एका सुरक्षित ठिकाणी बंद करून घेण्याची, बरोबर? पण जर आपलं उत्तर हो असेल, तर आपण नकळतपणे स्वतःला एका मोठ्या धोक्यात तर टाकत नाही ना? तर सत्ता आणि रणनीतीचे प्रसिद्ध लेखक आहेत रॉबर्ट ग्रीन. ते त्यांच्या 48 लॉज ऑफ पॉवर या पुस्तकातून अगदी नेमका हाच इशारा देतात. त्यांचा 18वा नियम काय सांगतो माहितीये? तो सांगतो की जगापासून दूर गेल्याने सुरक्षितता मिळत नाही, उलट आपण जास्त असुरक्षित होतो. चला तर मग जरा या नियमाच्या खोलात जाऊया. काही ऐतिहासिक उदाहरणं पाहू, जी दाखवून देतात की एकटेपणा कसा अक्षरशः जीवघेणा ठरू शकतो. यालाच म्हणतात गडाचा भ्रम. म्हणजे काय? तर आपल्याला वाटतं की अरे वा, आपण एकदम सुरक्षित आहोत. पण खरं तर प्रत्यक्षात आपण स्वतःला बाहेरील महत्त्वाच्या माहितीपासून पूर्णपणे तोडून टाकतो. आणि मग काय होतं? आपण जास्तच असुरक्षित बनतो. कारण आपल्याला काहीच कल्पना नसते की बाहेर काय चाललंय, आपले विरोधक काय योजना आखत आहेत किंवा आपले मित्र आपल्याला कशी मदत करू शकतात. आता हा भ्रम किती किती घातक असू शकतो हे समजून घेण्यासाठी चला एडगर ॲलन पोच यांच्या एका प्रसिद्ध कथेकडे वळूया. ही कहाणी आहे राजकुमार प्रॉस्पेरोची, एका अशा राजकुमाराची ज्याने स्वतःला एका भयानक साथीच्या रोगापासून वाचवण्यासाठी एक अभेद्य, कधीही न तुटणारा किल्ला उभारला होता. जरा कल्पना करा, एका अशा भयावह रोगाची ज्याची लागण झाली की शरीराच्या प्रत्येक भागातून रक्त वाहू लागतं आणि अवघ्या फक्त अर्ध्या तासात मृत्यू अटळ. राजकुमार प्रॉस्पेरोच्या राज्यात याच रक्तरंजित मृत्यूने अक्षरशः हाहाकार माजवला होता. आणि या मृत्यूपासून वाचण्यासाठी राजकुमाराने काय केलं? एक भव्य योजना आखली. त्याने आपल्या 1000 निरोगी आनंदी मित्रांना निवडलं आणि त्यांना एका दुर्गम गढीवर नेलं. तिथले लोखंडी दरवाजे वितळवून कायमचे बंद केले. का? जेणेकरून बाहेरून कोणी आत येऊ नये आणि आतून कोणी बाहेर जाऊ नये. आतमध्ये काय? संगीत, नृत्य, मनोरंजनाची सगळी सोय केली. त्यांना वाटलं बस, आता आपण पूर्णपणे सुरक्षित. पण ते खरंच होते का? पण इथेच त्यांनी एक खूप मोठी चूक केली. त्यांना वाटलं की धोका बाहेरच्या जगात आहे, पण त्यांना हे कळलंच नाही की धोका तर त्यांच्या सोबतच आत आला होता. त्यांनी बाहेरच्या लोकांसाठी दरवाजे बंद केले होते, मृत्यूसाठी नाही. 5-6 महिने गेले. बाहेर जग मरत होतं आणि गडीमध्ये एक भव्य मुखवटा पार्टी सुरू होती. आणि मग मध्यरात्री तिथे एक अज्ञात पाहुणा आला. त्याचा वेश होता रक्तरंजित मृत्यूचा. त्याला पाहताच राजकुमार संतापला, पण कोणाचीही त्याला स्पर्श करायची हिंमत झाली नाही. आणि मग एका क्षणात राजकुमार आणि त्याचे सगळे मित्र रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. यावरून एकच गोष्ट सिद्ध होते: भौतिक तटबंदी आपल्याला अदृश्य धोक्यांपासून कधीच वाचू शकत नाही. ही झाली एक काल्पनिक कथा. पण आता आपण इतिहासातील एका खऱ्या घटनेकडे वळूया. ही गोष्ट आहे चीनच्या पहिल्या सम्राटाची, छिन शी हुआंगडी. एक असा सम्राट ज्याने स्वतःभोवती अशी काही तटबंदी उभारली की त्याचा शेवट खूपच एकाकीपणात आणि अपमानात झाला. जरा विचार करा, जगातील सर्वात शक्तिशाली माणूस, पण तो इतका घाबरलेला, इतका संशयी की त्याला स्वतःच्या सावलीचीही भीती वाटायची. हाच होता छिन शी हुआंगडी, ज्याने चीनला एकत्र आणलं. तो माणसांना इतका घाबरत होता की त्याने स्वतःभोवती एक अदृश्य तुरुंगच तयार केला होता. त्याचा महाल म्हणजे काही साधं बांधकाम नव्हतं, तब्बल 270 इमारतींचे एक जाळं होतं, जे गुप्त भुयारांनी जोडलेलं होतं. का? तर तो कुठे आहे हे कोणालाही कळायला नको. बघा, ज्या माणसाने चीनला एकत्र आणलं त्याची ही शोकांतिका. सत्तेच्या सर्वोच्च शिखरावरून तो थेट एकाकीपणाचा आणि संशयाच्या गर्तेत कोसळला. तो जगापासून लपून राहिला आणि त्याचा शेवट किती अपमानास्पद होता बघा. त्याच्या मृत्यूची बातमी जवळपास महिनाभर लपवून ठेवण्यात आली आणि त्याचा मृतदेह राजधानीत कसा आणला गेला? खारवलेल्या मासळीच्या गाडीत ठेवून. का? तर मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून. 0 फक्त एक आकडा, पण तो त्याच्या संपूर्ण आयुष्याचं सार सांगतो. ज्या माणसाने संपूर्ण चीन जिंकला, त्याच्या शेवटच्या क्षणी त्याच्याजवळ कोणीही नव्हतं, एकही नाही. तो एकटाच मेला.
आणि यातली सर्वात मोठी विडंबना काय होती माहितीये? ज्या मंत्र्यांनी त्याला असे एकटं राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं, ज्यांच्यावर तो विश्वास ठेवायचा, त्यांनीच त्याच्या एकाकीपणाचा फायदा घेतला. म्हणजे बघा, त्याच्या तटबंदीनेच त्याच्या शत्रूंना आत बोलावलं. त्यांनी त्याला जगापासून तोडलं आणि मग अगदी सहजपणे त्याचा काटा काढला. असं मानलं जातं की त्याला विषही त्यांनीच दिलं. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की एकटेपणा किती विनाशकारी ठरू शकतो. पण मग ह्यावर उपाय काय आहे? चला, आता फ्रान्सच्या 14व्या लुईकडे जाऊया. एक असा राजा ज्याने याच्या अगदी विरुद्ध रणनीती वापरली आणि 50 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्ता उपभोगली. इथे बघा, दोन्ही रणनीतींमधला फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला छेन शी हुआंगदी, ज्याने स्वतःला लपवलं आणि तो कमजोर झाला, आणि दुसऱ्या बाजूला 14वा लुई, ज्याने स्वतःला कायम लोकांच्या केंद्रस्थानी ठेवलं. यामुळे काय झालं? तो केवळ माहितीच मिळवत नव्हता, तर दरबारातील राजकारण आणि सत्ता संतुलन यावर त्याचं पूर्ण नियंत्रण होतं. लुईने आपल्या व्हर्सायचा महालच असा बांधला होता की जिथे त्याला एकांत मिळणारच नाही. त्याची सकाळ लेवी नावाच्या एका विधीने सुरू व्हायची. म्हणजे काय? तर सरदार आणि अधिकारी थेट त्याच्या बेडरूममध्ये जमा व्हायचे आणि त्याला कपडे घालताना पाहायचे. आता हे विचित्र वाटेल, पण हा त्याचा सर्वांवर नजर ठेवण्याचा आणि स्वतःला सत्तेच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा एक जबरदस्त मार्ग होता. त्यावेळचे एक लेखक सेंट सायमन लिहितात की लुईने जाणीवपूर्वक स्वतःला माहितीच्या प्रवाहाच्या मध्यभागी ठेवलं होतं. कारण त्याला एक गोष्ट पक्की कळून चुकली होती की लोकांमध्ये राहिल्यानेच कट कारस्थानांची माहिती मिळते आणि त्यांना वेळीच रोखता येतं. तर मग राजकुमार प्रॉस्पेरो, सम्राट छिन शी हुआंगडी आणि राजा 14वा लुई या तिन्ही कथांमधून आपण एकच गोष्ट शिकतो. खरी शक्ती आणि सुरक्षितता ही भिंतींच्या मागे लपण्यात नाहीये, तर लोकांसोबत जोडले जाण्यात आहे. जेव्हा आपण स्वतःला समाजापासून वेगळं करतो तेव्हा काय होतं? सगळ्यात आधी आपण माहितीचा सर्वात महत्त्वाचा स्रोत गमावून बसतो. आपण शत्रूंसाठी एक सोपं लक्ष बनतो, कारण आपल्या पाठीशी उभं राहायला कोणीच नसतं. आपल्या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संकुचित, अगदी संशयी बनतो आणि हळूहळू आपण आपली सगळी शक्ती गमावून बसतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, शक्ती मिळवणं आणि टिकवणं हा एक सामाजिक खेळ आहे. या खेळातून माघार घेणं म्हणजे थेट पराभव मान्य करणं. एकटं राहून कोणीही कधीही शक्तिशाली बनू शकत नाही. म्हणून जाता जाता स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारा. आपली स्वतःची तटबंदी कोणती आहे? ती एखादी भौतिक जागा आहे की एक लहानसा मित्रपरिवार आहे, की मग इतरांमध्ये न मिसळण्याची आपली वृत्तीच आपली तटबंदी बनली आहे? आपण कोणत्या भीतीने किंवा असुरक्षिततेमुळे स्वतःला इतरांपासून दूर ठेवलं आहे? ती ओळखा आणि तोडा. कारण लक्षात ठेवा, खरी शक्ती भिंती बांधण्यात नाही, तर पूल उभारण्यात आहे.